नमस्कार मित्र. चकवा की निसर्गाची किमया. अनामिक लेखकाची ही अतिशय महत्त्वाची आणि रंजक पोस्ट मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित केली आहे. मी दत्ता सरदेशमुख, लेखक अनामिक. ऐकूया चकवा की निसर्गाची किमया. रानात भटकायला गेल्यावर अमक्याला चकवा लागला किंवा बाहेरची बाधा झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून आपल्याला ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या चकव्यालाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भूताखेताशी नसून ठराविक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. जंगलातल्या काही जागा आपल्याला मंगल वाटतात, केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथं. याचा अर्थ तिथं सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ रहस्यमय शक्तींनी भरलेल्या असतात असं वाटतं आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथं नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो, कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्य शक्ती तिथं असते. या अरण्य शक्तीचे, निसर्ग ऊर्जेचे अनेक अनुभव अरण्य हेच आपलं घर मानून सगळं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येत असतात. रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पानाफुलातल्या वृक्षवेलीतल्या अज्ञात गूढ शक्तींचा अनुभव. त्याबद्दलचे थरारक अनुभव ऐकले की मन थक्क होतं. रानभुलीला तशी अनेक नावं आहेत. गोंड आदिवासी याला झोटिंग किंवा सावडीत म्हणतात आणि त्याला भूताखेताचा प्रकार मानतात. खेड्यापाड्यातले लोक बाहेरची बाधा म्हणतात. पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही. काही झाडांच्या संपर्कात आल्यावर काही वेगळं चैतन्य आपल्याला जाणवू शकतं. मनाची बेचैनी थांबते. उदाहरणार्थ उंबर आणि कोजाब हे वटवृक्ष कुळातलं एक झाड आहे. जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे आणि ती आपल्या जाणीवेच्या पलीकडं असल्यामुळं आपल्याला ती गूढ वाटते. मात्र ही शक्ती सगळ्याच वृक्षवेलींमध्ये नसते. ठराविक परिसरात ती आपल्याला दिसते. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं आहे की झाडांना भावभावना असतात. समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना येताच म्हणजे त्या व्यक्तीची दुष्ट भावना उमजून झाडं, वृक्षवेली भीतीनं आकसतात. काही झाडं, फुलं सूर्यास्तानंतर मिटतात. तसंच सर्व वनस्पती संगीतामुळं बहरतात. आपण वातावरणातला प्राणवायू श्वासाद्वारे शरीरात ओढून घेतो आणि उच्छ्वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो. हा वायू वातावरण दूषित करतो, पण वृक्षवल्ली तोच ओढून घेऊन प्राणवायू आपल्याला पुरवतात. हे सिद्ध झालं आहे. म्हणजे वातावरण शुद्धीकरण करण्याची वृक्षांना समज आहे. त्यांच्याजवळची ही उपजत अरण्य शक्ती विलक्षण आहे. प्राचीन वेदांमध्ये वृक्षांबद्दलची ही जाणीव आपल्याला दिसून येते. ऋग्वेदात विविध वनस्पतींचं महात्म्य वर्णन करून त्यांना हे देवत्व का दिलं आहे याचं वर्णन केलेलं आहे. यजुर्वेदामध्ये कोणत्या वनस्पतीचं कोणत्या यज्ञात कोणत्या वेळी हवन करणं स्वास्थ्याला उपयुक्त आहे ते सांगितलं आहे. अथर्ववेदात विविध वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमध्ये कसा करावा हे सांगितलं आहे. साध्या खरचटण्यापासून ते बुद्धिभ्रंश, अपस्मार, क्षय अशा मोठ्या आजारांवर सुद्धा वनस्पतींचा कसा उपयोग करावा याबद्दल अनुभवसिद्ध माहिती दिली आहे. भृगु ऋषींच्या सांगण्याप्रमाणे अतिउष्णतेमुळं किंवा थंडीमुळं वृक्षांची पानं, फळं, फुलं म्लान होतात. याचा अर्थ त्यांना थंडी आणि उष्णतेचं स्पर्शज्ञान असतं. वारा, आग किंवा वीज पडणं यामुळं वृक्ष, त्यांची पानं, फळं विदीर्ण होतात. दूषित पाणी दिलं तर वृक्ष व्याधिग्रस्त होतात. तर
निरनिराळं खाद्य, माती, पाणी दिल्यावर किडलेले, खुरटलेले, रोगी वृक्ष बरे होऊन पुन्हा बहरून फळं फुलं देतात. त्या अर्थी त्यांना गंधाचं आणि चवीचं ज्ञान आहे. पानांच्या श्वासोच्छ्वासादरम्यान काही प्रमाणात पाण्याची वाफही वातावरणात सोडली जाते. त्यामुळं साहजिकच झाडांच्या सावलीतलं तापमान 2 ते 3 अंशांनी कमी असतं. अनेक वृक्षवल्लीत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. अर्थात त्या शक्तीची जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही खुसखुरी वाटल्यामुळं त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव आणि इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते आणि मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया हालचाल होते. काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलातून उग्रगंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्रगंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणीमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळं आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहत नाही. आपण कुठं आहोत, कुठं चाललो आहोत, कुठं जायचं आहे हे कळेनासं होतं. मेंदू बधीर होतो आणि मागं पुढं डावीकडं उजवीकडं जाण्याचा रस्ता आपल्याला सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल, हा चकवा आणि हेच झोटिंग. तीव्रता कमी जास्त असू शकते. या रानभुलीत सापडल्यामुळं कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो की त्याच्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही. ती व्यक्ती अर्धबेशुद्धावस्थेत राहते. अहो, आफ्रिकेत तर संपूर्ण माणूस गिळंकृत करणारं एक झाड आहे. काही वनस्पती दिवसा तर काही सूर्य मावळल्यानंतर उग्रगंध सोडतात. स्वसंरक्षणासाठी वेली माणसाला तीव्र गंधाद्वारे गुंगवतात, भूल पाडतात. रानभूल ठराविक अंतरापर्यंत आणि ठराविक वेळेपर्यंत आपल्या मेंदूचा कब्जा घेते. 4-5 व्यक्ती एकत्र असल्या तरी त्या एकमेकांना ओळखत नाहीत. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम गुंगी कमी होते. खंबीर आणि भक्कम मनाचे व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घकाळ परिणाम राहू शकतो. जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या मेंढ्या, गुराखी, लाकूड फाटा गोळा करायला गेलेले बायका पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात. फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात आणि शेवटी थकून, कंटाळून, भुताटकी समजून घाबरून जातात. अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकांकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही. ती एक नैसर्गिक अरण्य शक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून आपल्याला मिळतात. नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट तुम्हाला सांगतो. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा महाविद्यालयांच्या सहली सतत जातात तिथं. एकदा एका शाळेतर्फे 5 दिवसांचं शिबिर तिथं भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्य वाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती त्या शिबिरात दिली जात होती. काही वेळानंतर सर्वांनी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठ्यावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. सगळे मिळून 24 जण होते. तिथून त्यांचा कॅम्प 3 किलोमीटर अंतरावर होता. निघताना पुन्हा गणती केली. सर्व 24 जण उपस्थित होते. थकव्यामुळं सर्वांची चाल मंदावली. पुढं 1 किलोमीटर नंतर मागं पुढं चालणाऱ्यांची गणती केली असता 2 मुली आणि 1 शिक्षिका दिसेच नात. त्या थकव्यामुळं सावकाश मागं चालत असतील असं समजून मागं जाऊन त्यांना शोधलं. सर्वांनी खूप हाकाही मारल्या पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठ्यावर सुद्धा शोधलं पण त्या तिघी कुठंच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला.
बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली. तेवढ्यात अचानक एका नाल्यापुढं ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साथ घालत घालत शोध पथक निघालं. नाल्यातून तसंच 2 किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या 2 छोट्या मुली थकून भागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं, पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसलीही हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या. एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं आणि 1 किलोमीटर चालत आणलं. दरम्यान शोधार्थ निघालेली वनविभागाची जीप तिथं आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या. पुढं आकाशवाणीवरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, आम्ही सगळ्यांच्या मागं चालत होतो. तेवढ्यात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह तिला अनावर झाला, म्हणून तिघीही आम्ही फुलांजवळ गेलो. तोच कसला तरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठं जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच केलं होतं. भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला. याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्रगंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं. रानभूल ही अशी जखडून ठेवते. अशाच अनेकांच्या अनुभवातून लक्षात येतं की जंगली वनस्पतींमध्ये एक गूढ शक्ती आहे हे नक्कीच आहे. भूत, झोटिंग, बाहेरची बाधा, चकवा आणि रानभूल अशा वेगवेगळ्या नावांनी त्याची दहशत असते. पण ती निसर्ग ऊर्जा आहे, अंधश्रद्धेचा विषय नव्हे हे लक्षात घ्या. चकवा की निसर्गाची किमया या लेखाचं वाचन आपण ऐकलंत. लेखक अनामिक. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित, नाशिक यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय आपण माझ्या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. माझा नंबर आहे 8329730186.